मित्रांनो वेलकम. माझं नाव आहे पंकज नांदोकार आणि याच्या सायन्स जीकेमध्ये आपल्याला इन विट्रो फर्टिलायझेशन या टेक्नॉलॉजीबद्दल जाणून घ्यायचं आहे. शॉर्टमध्ये याला IVF असं म्हटलं जातं किंवा कॉमनली आपण याला टेस्ट ट्यूब बेबी असं म्हणतो. तुमच्यापैकी बऱ्याच लोकांनी टेस्ट ट्यूब बेबीबद्दल ऐकलं असेल, वाचलं असेल, तुम्हाला माहिती असेल की कशासाठी टेस्ट ट्यूब बेबीचा वापर केला जातो. तर ज्यांना नैसर्गिकरित्या ज्यांना मुलं बाळं होत नाहीत मग त्यांना टेस्ट ट्यूब बेबीची मदत घ्यावी लागते. तुमच्या आजूबाजूला तुम्ही असे बरेचसे नवरा बायको बघता, बरेचसे असे जोडपे बघता की ज्यांच्या लग्नाला भरपूर वर्ष झाली आहेत पण अजूनही त्यांना मूलबाळ झालेलं नाही. लग्न झालेल्या प्रत्येक स्त्री पुरुषाला वाटते की आपल्या घरामध्ये कोणीतरी लहान बाळ जन्माला यायला पाहिजे. जी महिला असेल तिला वाटते की आपल्याला कोणीतरी आई म्हटलं पाहिजे. जो पुरुष असेल त्याला वाटते की कोणीतरी आपल्याला बाबा म्हटलं पाहिजे. पण सगळेच काही या पृथ्वीवरचे जे स्त्री पुरुष आहेत ते आईवडील बनू शकत नाही. निसर्गाने काही लोकांकडून हा हक्क त्यांचा हिरावून घेतलेला असतो, त्यांना या हक्कापासून वंचित केलेलं असते आणि अशातच मग त्यांच्यावरती खूप दडपण यायला लागते. लग्न झाल्यावरही खूप दिवसानंतरही मूलबाळ जेव्हा होत नाही तेव्हा अशा स्त्री पुरुषांवर खूप मानसिक एक दडपण यायला लागते. त्यांना त्यांच्या घरची लोक, आजूबाजूची लोक, समाजातले लोक वेगळ्या नजरेने बघायला लागतात. त्यांना वेगळं काय काय ते बोलायला लागतात आणि सगळ्यात जास्त तर ती जी महिला आहे, जी बायको आहे, तिला तर सगळ्यात जास्त मानसिक त्रास सहन करावा लागतो. तिला लोक काय काय म्हणतात, तिला वांज म्हटलं जातं आणि कोणत्याही सामाजिक कार्यक्रमामध्ये तिला येण्याची परमिशनसुद्धा नसते. आपल्या समाजामध्ये खूप सारी अशी एक वाईट प्रथा आहे की ज्या महिलेला मूलबाळ झालेलं नाही तिला कोणत्या कार्यक्रमातसुद्धा बोलावत नाही. ते अशुभ समजलं जाते. भलेही चुकी तिची नसेल, भलेही चुकी तिच्या नवऱ्याची असेल, चुकी म्हटल्यापेक्षा कमतरता तिच्यात कमतरता नसेल, तिच्या नवऱ्यांमध्ये कमतरता असेल, पण दोष मात्र महिलेलाच दिला जातो. तर अशा तऱ्हेनं तिच्यावरती खूप असं मानसिक दडपण येते आणि अशातच मग काही जे लोक आहेत ते आपापले तज्ज्ञ बनून जातात. जो तो उठसूट त्यांना सल्ला द्यायला लागतो की तुम्ही हे खा, तुम्ही ते खा म्हणजे तुम्हाला मुलं बाळं होतील, तुम्ही हे फळ खा, ते फळ खा म्हणजे तुम्हाला मुलं बाळं होतील, किंवा या मंदिरामध्ये जा, त्या मंदिरामध्ये जा, हा उपवास पकडा, तो उपवास पकडा, या बाबाकडे जा, त्या बाबाकडे जा, हा नवस करा, तो नवस करा. असे कितीतरी लोक सल्ला तुम्हाला द्यायला लागतात आणि या सगळ्या याच्यामध्ये मग त्यांचा खूप मानसिक त्यांना त्रास सहन करावा लागतो, शारीरिक त्रास होतो, त्यांना पैसा पण खूप चालला जातो आणि अशा बुवाबाजीच्या जर मागे लागलं तर मग तर खूप सारा पैसा त्यांचा जातो. तुम्हाला तर माहिती आहे आपले बुवा जे आहेत, आपले बाबा बुवा लोक आहेत, हे किती डेंजर आहे आणि काही पण ते करू शकतात. अशा जोडप्यांचा ते किती गैरफायदा घेतात हे तुम्ही वारंवार वाचलेलं असेल, तुम्ही ऐकलेलं पण असेल. इथे मला तुकाराम महाराजांचा एक अभंगसुद्धा आठवतो की या अशा अज्ञानी लोकांना, आज तर आपण एवढ्या 21व्या शतकात जे इथं सायन्स चांगलं डेव्हलप झालेलं आहे, अशा 21व्या शतकामध्ये आपण वागतो आहे. पण तुकाराम महाराजांनी 400 वर्षाच्या अगोदरच एक सायंटिफिक कारणसुद्धा या ज्या बुवाबाजीकडे हे जे लोक वळतात, एक सायंटिफिक कारणसुद्धा सांगितलेलं आहे. काय म्हणतात तुकाराम महाराज? तुकाराम महाराज म्हणतात की नवसासे कन्या पुत्र होतसी, मग का करणे लागे पती. म्हणजे काय, जर नवस केल्याने जर मुलं बाळं झाले तर पती करण्याची काय आवश्यकता आहे. बघा, तुकाराम महाराजांनी परखड मत मांडलेलं आहे. 400 वर्षा अगोदरच सांगून ठेवलेलं आहे आपल्या लोकांना की असं बुवाबाजीच्या मागे लागू नका, नवस करू नका. नवस केल्यानं जर मुलं बाळं होत असले तर पती करायची काय आवश्यकता आहे. पण अजूनही या 21व्या शतकामध्ये जिथे सायन्स एवढं डेव्हलप झालेलं आहे, आपल्याला त्या गोष्टी अजूनही समजलेल्या नाहीत. बरं असो, पण आता हा काही जुना काळ नाही, जुन्या काळामध्ये काही इलाज नव्हता. पण आता आपलं 21व्या शतकामध्ये आहे, खूप सायन्स डेव्हलप झालेलं आहे आणि आता आपल्याला टेस्ट ट्यूब बेबीचा सहारा आहे. टेस्ट ट्यूब बेबी हे एक प्रकारे वरदानच आहे. ज्यांना मुलं बाळं होत नाही आहे त्यांच्यासाठी हे एक वरदान आहे. आता टेस्ट ट्यूब बेबीची एक छोटीशी आपण गोष्ट सुरुवात करू. एक गोष्टीच्या रूपाने मी तुम्हाला सांगतो की टेस्ट ट्यूब बेबी कशी जन्माला आली, कसं टेस्ट ट्यूब बेबीचं तंत्रज्ञान जे आहे हे डेव्हलप होत गेलं. तर बघा, गोष्ट आहे ती म्हणजे ब्रिटनची. ब्रिटन या देशामध्ये जे लंडन शहर आहे, त्या लंडन शहरामध्ये राहणाऱ्या एका जोडप्याची, आणि त्या जोडप्याचं नाव आहे, त्या नवरा बायकोचं नाव आहे ते म्हणजे लेस्ली ब्राऊन आणि पीटर ब्राऊन. हे दोघं जे आहे नवरा बायको त्या इंग्लंडमध्ये राहायला होते आणि यांचं लग्नाला बरेच वर्ष झाले, जवळपास 9 वर्ष होऊन गेले तरी मूलबाळ यांना होत नव्हतं. यांनी खूप इलाज केला. आता ते पुढारलेले लोक, सगळ्या डॉक्टर लोकांना दाखवलं. आपल्यासारखे तर नवस वगैरे करून पूजापाती करणारे ते लोक नव्हते. पण सगळ्या डॉक्टर लोकांना दाखवल्यावरही त्यांना मूलबाळ होत नव्हतं. मग अशातच कोणी त्यांना सुचवलं की लंडनमध्येच एक क्लिनिक आहे, त्या क्लिनिकमध्ये जा, तिथे काही डॉक्टर लोक आहेत, ते काहीतरी नवीन टेक्नॉलॉजी त्यांनी डेव्हलप केलेली आहे, त्याच्या मदतीनं कदाचित तुम्हाला मुलं बाळं होऊ शकतात. मग हे त्या क्लिनिकमध्ये गेले, त्या डॉक्टर लोकांना भेटले आणि त्या डॉक्टरांचं नाव काय होतं, तर त्या डॉक्टरचं नाव होतं पॅट्रिक स्टेप्टो आणि रॉबर्ट एडवर्ड. ॲक्च्युअलमध्ये हा जो पॅट्रिक स्टेप्टो आहे हाच डॉक्टर होता
आणि रॉबर्ट एडवर्ड हा ॲक्च्युली एक सायंटिस्ट होता. मग आता जेव्हा यांच्याकडे हे दोघं गेले, लेस्ली ब्राऊन आणि पीटर ब्राऊन हे जोडपं जेव्हा गेलं, तेव्हा या दोघा डॉक्टरांनी त्यांना सांगितलं की अजूनपर्यंत आम्ही ही जी टेक्नॉलॉजी आहे अजूनपर्यंत ही सक्सेस झालेली नाही, आमचा याच्यावरती काम चालू आहे, आपण तुमच्यावरती प्रयत्न करून बघू, आपण तुमच्यावरती हा प्रयोग करून बघू, सक्सेस झाला तर तुम्ही आईवडील होणारच आणि आणखीनही बाकीच्या लोकांना आईवडील होता येईल. मग यांनी ठरवलं नाहीतरी आपल्याला मूलबाळ नाही तर मग आपण हा प्रयोग करूनच बघू स्वतःवर. मग यांनी काय केलं, हे जे 2 डॉक्टर लोक आहेत यांनी ही जी महिला होती लेस्ली ब्राऊन नावाची तिचा काही चेकअप करायचं ठरवलं. आणि जेव्हा यांनी हिचा चेकअप केला तेव्हा त्यांना असं दिसलं की ही जी लेस्ली ब्राऊन आहे हिच्या ह्या दोन्ही ज्या फॅलोपियन ट्यूब आहेत, ह्या फॅलोपियन ट्यूब ज्या बंद झालेल्या आहेत. तुम्हाला माहिती आहे ना फॅलोपियन ट्यूब. तर बघा ही एक डायग्राम जी आहे महिलेची, ही डायग्राम आहे तिच्या रिप्रोडक्टिव्ह सिस्टमची. त्याच्यामधून आपण हे सगळं समजून घेऊ. IVFच तुम्हाला इथून सगळं काही समजेल. आता आपल्याला दिसते की हे आहे युटेरस, गर्भाशय, इथेच बाळाची वाढ होत असते 9 महिन्यापर्यंत. ह्या 2 ओव्हरीज आहेत, इथे 2 ओव्हरीज, आणि या ओव्हरीजमधून प्रत्येक महिन्याला या ट्यूबमध्ये, हे ट्यूब आहे फॅलोपियन ट्यूब, याच्यामध्ये एक अंड येत असते. एक सेल म्हणतो आपण त्याला, किंवा अंडपेशी, ओहम किंवा गमिटी याला म्हणतात, असे वेगळे वेगळे नाव आहेत. तर दर महिन्याला एक अंड एका ओव्हरीमधून या फॅलोपियन ट्यूबमध्ये येत असते. तर 2 ओव्हरी आणि 2 फॅलोपियन ट्यूब आहेत. आलटून पलटून एका ओव्हरीमध्ये प्रत्येक महिन्याला एक अंड येत असते. आणि मग हे अंड जेव्हा या फॅलोपियन ट्यूबमध्ये येते तेव्हा मग काय होते की जेव्हा यांचा इंटरकोर्स होतो, जेव्हा सेक्स करतात हे लोक, तेव्हा इथून असे स्पर्म जे आहेत हे या फॅलोपियन ट्यूबमध्ये जातात आणि स्पर्मची आणि ओहमची भेट होऊन जाते. आणि अशा पद्धतीनं नैसर्गिकरित्या जी महिला असेल ती प्रेग्नंट राहू शकते. तर हे झालं नैसर्गिक टेक्नॉलॉजी. तर हे जे फर्टिलायझेशन झालं किंवा हे जे नैसर्गिक पद्धतीनं आई होणे झालं याला इन विवो फर्टिलायझेशन म्हणतात. काय म्हणतात त्याला बघा, मी इथं नोट करून देतो. इन विवो फर्टिलायझेशन. इन विवो म्हणजे काय, शरीराच्या आतमध्ये, महिलेच्या शरीराच्या आतमध्येच स्पर्मची आणि ओहमची भेट झाली. मग हे कोणतं फर्टिलायझेशन झालं? फर्टिलायझेशन कशाला म्हणतो आपण? गमीट, 2 गमीट येऊन भेटणे, किंवा स्पर्म आणि ओहम, किंवा अंडपेशी आणि शुक्राणू एकमेकाला येऊन भेटणे, याला आपण फर्टिलायझेशन असं म्हणतो. हे फर्टिलायझेशन कसं झालं? शरीराच्या आतमध्ये झालं, म्हणून या फर्टिलायझेशनला इन विवो फर्टिलायझेशन असं म्हणतात. पण आता ही जी लेस्ली ब्राऊन होती हिच्या केसमध्ये हिच्या दोन्हीही फॅलोपियन ट्यूब बंद होत्या. बंद असल्यामुळे काय की अंडच येत नव्हतं इथे, आणि अंड नाही आल्यामुळे ह्या स्पर्मची आणि अंड्याची भेटच होत नव्हती. मग आता खरं कारण समजलं ह्या दोन्ही डॉक्टरना, रॉबर्ट एडवर्ड आणि पेट्रिक स्टेप्टो, या दोघांनाही हे खरं कारण समजलं यांचं. मग आता यांनी काय केलं, IVF टेक्नॉलॉजीची मदत घ्यायची ठरवली. ठीक आहे, नैसर्गिक पद्धतीने शरीराच्या आतमध्ये फर्टिलायझेशन होत नाही तर शरीराच्या बाहेर फर्टिलायझेशन करायचं यांनी ठरवलं. काय केलं मग यांनी बघा, की ही जी लेस्ली ब्राऊन होती हिच्या ओव्हरीमधून एक अंड घेतलं, काही अंडे घेतले त्यांनी, आणि हे अंडे या टेस्ट ट्यूबमध्ये टाकले. जसे हे सगळं या तुमच्यासमोर ही जी स्लाईड आहे इथे दाखवलेलं आहे, बरोबर आहे. ही आहे पेट्री डिश किंवा टेस्ट ट्यूब बनायला डिश आहे एक पेट्री डिश. या पेट्री डिशमध्ये त्यांनी त्या महिलेचे अंडे घेतले ओव्हरीमधून. काही भरपूर सारी टेक्नॉलॉजी आहे, त्या टेक्नॉलॉजीची मदत घेऊन मग त्या ओव्हरीमधून ते अंडे काढल्या जातात. जसं हे इकडे दाखवलं पण आहे हे सगळं मॉडर्न टेक्नॉलॉजी वगैरे. तर अंडे काढले, ट्यूबमध्ये टाकले, आणि तिच्या नवरा जो होता तिच्या नवऱ्याचे स्पर्म घेतले आणि ते सुद्धा या पेट्री डिशमध्ये किंवा टेस्ट ट्यूबमध्ये टाकले. आणि या स्पर्मचं आणि ओहमचं जे फर्टिलायझेशन आहे या पेट्री डिशमध्ये झालं किंवा टेस्ट ट्यूबमध्ये झालं. आता हे जे फर्टिलायझेशन झालं हे शरीराच्या बाहेर झालं, म्हणून अशा फर्टिलायझेशनला इन विट्रो फर्टिलायझेशन असं म्हणतात. हा डिफरन्स इथे लक्षात ठेवा, हे तुमच्या सिलेबसमध्ये सुद्धा तुम्हाला कामात पडणार आहे. मी तुम्हाला आधी इन विवो फर्टिलायझेशन सांगितलं. नैसर्गिकरित्या जे फर्टिलायझेशन होते, शरीराच्या आतमध्ये जे फर्टिलायझेशन होते ते इन विवो फर्टिलायझेशन आहे. आणि जे शरीराच्या बाहेर होते, एखाद्या पेट्री डिशमध्ये म्हणा, डिश असते ना एखादी काचेची डिश, त्याच्यामध्ये म्हणा, किंवा टेस्ट ट्यूबमध्ये जे फर्टिलायझेशन होते, किंवा टेस्ट ट्यूबमध्ये जर ओहमची, अंडपेशीची आणि शुक्राणूची भेट झाली तर त्याला इन विट्रो फर्टिलायझेशन असं म्हणतात. तर मग इथे यांनी इन विट्रो फर्टिलायझेशन केलं, आणि मग काय की इथे फर्टिलायझेशन झालं आणि एक छोटासा मासाचा गोळा पण तयार झाला. आणि हा जो गर्भ तयार झाला, या टेस्ट ट्यूबमध्ये जो गर्भ तयार झाला, हा गर्भ त्यांनी उचलला आणि जी लेस्ली ब्राऊन होती तिच्या शरीरामध्ये हा गर्भ ट्रान्सप्लांट केला. गर्भ थोडी टेस्ट ट्यूबमध्ये वाढवणार आहेत, गर्भाला जो आहे हा तिच्या गर्भाशयामध्येच ट्रान्सफर करावा लागणार आहे, तिच्या युटेरसमध्येच टाकावं लागणार आहे. मग त्यांनी हा टेस्ट ट्यूबमधला हा जो गर्भ आहे, काही सेल्स असतात त्या
ब्लास्टोसिस्ट म्हणतात, 6 ते 8 सेल असतात त्या सुरुवातीचा गर्भ तो उचलला आणि ही जी महिला आहे हिच्या गर्भाशयामध्ये तो गर्भ ट्रान्सप्लांट केला. मग इथं पूर्ण वाढ झाली त्या गर्भाची, पूर्ण 9 महिने जेव्हा गर्भाची वाढ झाली तेव्हा मग ही जी लेस्ली ब्राऊन आहे हिने एका मुलीला जन्म दिला आणि त्या मुलीचं नाव त्यांनी ठेवलं लुईस ब्राऊन. तुम्हाला दिसते याच्यामध्ये हिचा फोटो, हा हिचा फोटो. तर ही जगातली पहिली टेस्ट ट्यूब बेबी आहे आणि हिचं नाव त्यांनी लुईस असं ठेवलं. तर ही आहे लुईस ब्राऊन. आणि ज्या डॉक्टरांच्या प्रयत्नामुळे ही जगातली पहिली टेस्ट ट्यूब बेबी जन्माला आली त्यांचं काय नाव आहे, त्यांचं नाव आहे पॅट्रिक स्टेप्टो आणि रॉबर्ट एडवर्ड. हे तुम्हाला यांचंसुद्धा पिक्चर इथे दिसेल, हे 2 डॉक्टर. आणि यांच्या या कामासाठी मग यांना 2010मध्ये नोबेल प्राईजसुद्धा दिलं गेलं. याच्यातला एक डॉक्टर जो आहे पॅट्रिक स्टेप्टो तो तर मेला होता, पण नंतर जो रॉबर्ट एडवर्ड आहे तो जिवंत होता. त्या एकट्यालाच हे नोबेल प्राईज दिलं गेलं. तर अशा तऱ्हेनं मग हे जगातली पहिली टेस्ट ट्यूब बेबी जन्माला आली. आणि केव्हा जन्माला आली ही, तर ही बॉर्न ऑन 25 जुलै 1978 1978मध्ये ही जगातली पहिली टेस्ट ट्यूब बेबी जन्माला आली, जिचं नाव ठेवलं गेलं लुईस ब्राऊन. त्या काही गोष्टी लक्षात ठेवा. आणि पॅट्रिक स्टेप्टो आणि रॉबर्ट एडवर्ड यांच्या प्रयत्नामधून ही टेस्ट ट्यूब बेबी जन्माला आली. त्यानंतर मग हे जे जोडपं आहे लेस्ली ब्राऊन आणि पीटर ब्राऊन यांना आणखीन एक मुलगी झाली, ती पण टेस्ट ट्यूब बेबीनीच झाली. तशा प्रकारे यांना 2 मुली ज्या झाल्या त्या टेस्ट ट्यूब बेबीच्या मदतीनेच झाल्या. तर अशा तऱ्हेनं जगातल्या पहिल्या टेस्ट ट्यूब बेबीचा IVF टेक्नॉलॉजीची मदत घेऊन जन्म झाला. तर याच्याबद्दल तुम्हाला IVFबद्दल चांगल्या तऱ्हेनं समजलेलं आहे. इन विट्रो फर्टिलायझेशन काय आहे, सोबतच तुम्ही इन विवो फर्टिलायझेशन काय आहे हे सुद्धा तुम्हाला समजलं. आता एक आणखीन महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही तर जगातली पहिली टेस्ट ट्यूब बेबी झाली, पण भारतामध्ये टेस्ट ट्यूब बेबी केव्हा जन्माला आली, तर एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा जगातली पहिली टेस्ट ट्यूब बेबी जन्माला आली ही लुईस ब्राऊन, याच्या 2 महिन्यानंतरच जवळपास 67 दिवसानंतरच भारतामध्ये सुद्धा टेस्ट ट्यूब बेबी जन्माला आली. आणि भारतातली जी टेस्ट ट्यूब बेबी आहे ही जगातली दुसरी आणि भारतातली पहिली आणि आशिया खंडातली पण पहिली टेस्ट ट्यूब बेबी होती. काय नाव होतं तिचं, तर तिचं नावसुद्धा मी तुम्हाला सांगतो. आणि तिचं नाव ठेवलं गेलं ते म्हणजे दुर्गा नाव यासाठी ठेवलं गेलं तिचं, कारण की जेव्हा जे दुर्गादेवी वगैरे आपल्या इकडे बसतात ना, नवरात्र वगैरे होते, तेव्हा नवरात्रामध्ये हिचा जन्म झाल्यामुळे हिचं नाव दुर्गा ठेवलं गेलं. नंतर मग हिचं नाव बदलून कनुप्रिया अग्रवाल असं केलं गेलं. ही सगळी माहिती मी तुम्हाला लिहून दिलेली आहे. आणि केव्हा जन्म झाला होता हिचा, तर हिचा जन्म झाला होता बॉर्न ऑन 3 ऑक्टोबर 1978. पहिल्या टेस्ट ट्यूब बेबीच्या जन्माच्या जवळपास 2-2.5 महिन्यानंतरच हिचा जन्म झाला. आणि त्या आपल्या भारतातल्या पहिल्या टेस्ट ट्यूब बेबीचं नाव काय आहे, कनुप्रिया अग्रवाल. भारतातलीच नाही तर जगातली दुसरी आहे आणि आशिया खंडातली पण ही पहिलीच आहे. भारतातली पहिली, आशिया खंडातली पण पहिली. आणि ज्या डॉक्टरच्या प्रयत्नामुळे हिचा जन्म झाला त्या डॉक्टरचं नाव आहे डॉक्टर सुभाष मुखोपाध्याय. हे नावाजलेले फिजिशियन होते. वास्तविक पाहता हे जे डॉक्टर आहेत, कलकत्त्यामध्ये हिचा जन्म झाला होता. एका मारवाडी कुटुंबात या कनुप्रिया अग्रवालचा जन्म झाला होता. कलकत्त्यामध्येच हे डॉक्टर प्रॅक्टिस करत होते. एवढं मोठं काम केल्यानंतरही एवढं ज्यांना मुलं बाळं होत नाहीत त्यांना मुलं बाळं होण्याची एक आशेचा किरण दाखवल्यावरही लोकांनी पाहिजे तशी यांच्या कामाची दखल घेतली नाही. हे जे डॉक्टर सुभाष मुखोपाध्याय आहे यांच्याकडे लोकांनी दुर्लक्ष केलं, सरकारने पण लक्ष दिलं नाही. लोक यांना काय काय नावं ठेवायला लागले, कारण अशा प्रकारे हे मुलं बाळं जन्माला घालत होते. म्हणून लोकांनी याचा खूप छळ करणं सुरू केलं. आणि या सगळ्या छळाला कंटाळून मग डॉक्टर सुभाष मुखोपाध्याय किंवा सुभाष मुखर्जी यांनी आत्महत्या केली. आणि यांच्यावर एक पिक्चरसुद्धा बनला, एक डॉक्टर की मौत अशा नावाने एक पिक्चरसुद्धा यांच्या आयुष्यावर बनला होता, की कशा प्रकारे यांनी जगातली दुसरी टेस्ट ट्यूब बेबी जन्माला घातली, भारतातली पहिली टेस्ट ट्यूब बेबी जन्माला घातली. त्याच्यावरती हा पिक्चर, यांच्या आयुष्यावर हा पिक्चर होता. तर ही होती जगातल्या पहिल्या आणि दुसऱ्या टेस्ट ट्यूब बेबीची गोष्ट. तर ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली, ही नॉलेज तुम्हाला कसं वाटलं, सायन्स जी कसं वाटलं हे मला कमेंट करून तुम्ही जरूर सांगा. तर अशाच इंटरेस्टिंग तुम्हाला मी किस्से सायन्समधले सांगत राहणार. तर आजच्या सायन्स जीकेच्या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबू. एक नवीन सायन्स जीकेचं लेक्चर घेऊन आपण लवकरच हजर होऊ.